मी आज तुम्हाला 5 अशा सवयी सांगणार आहे, 5 असे नियम सांगणार आहे, जे तुमचे विचार श्रीमंत लोकांसारखे करतील आणि तुमचा कमी इन्कमसुद्धा तुम्हाला फायनान्शियली स्ट्राँग बनवेल. मित्रांनो, त्याआधी मला प्रामाणिकपणे सांगा, कधी असं झालं आहे का, की रात्री तुम्ही बिछाण्यावर पडलेले आहात आणि तुम्हाला झोप लागत नाही आहे? डोक्यात फक्त एकच विचार, एकच टेन्शन आहे, की उद्या महिन्याचा खर्च कसा निघेल? कधी असं झालं आहे का, की तुमच्या खिशात फक्त ₹200-300 आहेत आणि अचानक एखाद्या लग्नाला किंवा बर्थडे पार्टीला तुम्हाला जायचं आहे? किंवा असं कधी झालं आहे का, की एखादं मोठं बिल मेडिकलचं अचानक तुमच्यासमोर आलं आहे? जर असं झालं असेल किंवा याचं उत्तर हो असेल, तर माझा विश्वास ठेवा मित्रांनो, तुम्ही या जगात एकटे नाही आहात, जे हे प्रॉब्लेम फेस करत आहात. मित्रांनो, मी जे तुम्हाला नियम सांगणार आहे, हे नियम जगातले थोर गुंतवणूकदार वॉरन बफेटसुद्धा फॉलो करतात आणि त्यांच्या मते हे 5 रूल प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकारले पाहिजे. मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला आहे, म्हणजे आजपासून तुमच्या वेल्थ क्रिएशन जर्नीला सुरुवात होते. तुम्ही खूपच जिद्दी आहात, म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ बघता आहात. तुम्हाला खरोखरच असं वाटतं आहे की तुमची फायनान्शियल कंडिशन ही बदलली पाहिजे आणि तुमच्याकडे सुद्धा वेळेवर पैसे हवेत, जे तुम्हाला कामी येतील. या जर्नीमध्ये तुमचा पहिला नियम आहे, आधी खर्चाला बघा. आणि खर्चाला तुम्ही बघू कसं शकतात? प्रत्येक खर्च तुम्ही लिहा. म्हणजे छोटा असो, मोठा असो, ₹10 असो, ₹20 असो किंवा ₹100 असो. कुठलाही खर्च आधी लिहून काढा. कारण की वॉरन बफेट म्हणतात, व्हॉट यू कॅन नॉट सी यू कॅन नॉट मॅनेज. म्हणजे तुम्ही जे बघू शकत नाही, त्याला तुम्ही मॅनेज करू शकत नाही. म्हणून आधी खर्च लिहा. मग तुम्हाला समजेल की तुम्ही विनाकारण 500, 600, 1000, ₹1500 अशा गोष्टींवर खर्च करतायत की ज्याची अजिबातच गरज नाही आहे. आणि आपोआपच तुमचे विचार हे बदलायला लागतील आणि आपोआपच तुम्ही तुमचे खर्च कमी करायला लागाल. पण काय होतं, आपण खर्च लिहित नाही, त्यामुळे आपल्या डोक्यात कधी येतच नाही की आपण इतका वायफळ खर्च करतोय. आपल्या डोक्यात फक्त ते ₹10 ते ₹20 असतात. पण आपण महिन्याला विचार करत नाही की हे ₹10, ₹20 महिन्याला ₹300-400 होतील. महिना सुरू व्हायच्या आधी ठरवून घ्या की मी कुठल्या खर्चावर किती पैसे खर्च करणार आहे. म्हणजे जे तुमचे फिक्स्ड खर्च आहेत, जे टाळता येणार नाही, जसं की रेंट, किराणा किंवा मेडिकल खर्च, ह्याच्यासाठी पैसे बाजूला काढा. त्यात पण बघा की तुम्हाला किती खर्च मॅनेज करता येतील, म्हणजे किती खर्च कमी करता येतील. आणि मग जे तुमचे एंटरटेनमेंटचे खर्च आहेत, म्हणजे बाहेर जाणं, बाहेर खाणं किंवा तुमची मौज मजा, यातले खर्च कमी करा. ठरवून घ्या की महिन्याला तुम्ही फक्त 2च वेळेस बाहेर जेवायला जाल किंवा एकच वेळेस जेवायला जाल किंवा तुम्ही महागड्या रेस्टॉरंटमध्ये जाणार नाही. आणि लक्षात ठेवा, तुमची परिस्थिती, तुमची फॅमिली, तुमचं एन्व्हायरमेंट, ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच बजेट तयार करा. नाहीतर काय होतं, तुम्ही बजेट हे एकदम स्ट्रिक्ट तयार करतात आणि मग ते बजेट तुम्ही फॉलो करू शकत नाही आणि मग नंतर दोष देतात की हे आपल्यासाठी ह्या गोष्टी नाही आहेत, आपण ह्या गोष्टी करू शकत नाही. तुमची तिसरी गोष्ट आहे 50-30-20 रूल. हा खूप मजेदार आणि खूप इम्पॉर्टंट रूल आहे. 50-30-20 रूल म्हणजे तुम्ही तुमच्या पगाराला, तुमच्या येणाऱ्या इन्कमला 3 भागात डिवाईड करायचं आहे. तुमच्या पगारातला किंवा तुमच्या इन्कममधला 50% भाग हा तुमच्या नीड्सवर, म्हणजे गरजांवर खर्च होईल. आता गरज म्हणजे काय? घराचं भाडं, घरातला खर्च, किराणा, घरातले बिल्स, हे तुमच्या गरजा आहेत, ज्याच्यासाठी तुम्हाला इन्कम हवाच आहे. म्हणजे तुमच्या इन्कमचा 50% भाग ह्या गरजांसाठीच हवा आणि 30% भागामध्ये तुमच्या वॉन्ट्स असतील, म्हणजे तुमच्या हाऊसमौज, एंटरटेनमेंट असेल, बाहेर जाणं असेल, खाणं पिणं असेल किंवा दुसरे काही खर्च असतील, ते खर्च तुमच्या 30% मध्ये करायचे. आणि उरलेले 20% हे कंपल्सरी तुम्हाला सेव्ह किंवा इन्व्हेस्ट करायचे. लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला 20% हा पार्ट कंपल्सरी इन्व्हेस्ट करायचा आहे. चौथा पार्ट आहे अनावश्यक कर्ज टाळा. आता अनावश्यक कर्ज म्हणजे काय? की ज्याची तुम्हाला अजिबातच गरज नाही आहे. म्हणजे उदाहरणार्थ, समजा तुमच्या एका मित्राने गाडी घेतली आणि तुमच्याकडे टू व्हीलर आहे. आता तुमच्या मित्राचा इन्कम
तुमच्यापेक्षा खूप पटीने जास्त आहे, किंवा तुमच्या मित्राचं इन्कम तुमच्या इतकंच आहे पण त्याने कर्ज काढून गाडी घेतली आणि त्याला बघून तुम्हीसुद्धा कर्ज काढून गाडी घेतली, तर तोही अडचणीत येईल, तुम्हीही अडचणीत याल. दोघांचाही प्रोग्रेस होणार नाही आहे. म्हणून जी गाडी तुम्ही घेताय, जे फ्रीज तुम्ही घेताय, जो महागडा टी व्ही तुम्ही घेताय, त्यात तुम्ही कपात करू शकतात. तुम्ही स्वस्तातला टी व्ही घेऊ शकतात, तुम्ही स्वस्तातला फ्रीज घेऊ शकतात, तुम्ही गाडी काही वर्ष टाळू शकतात. जर हे केलं तर तुमच्याकडे पैसा टिकायला सुरुवात होईल आणि तुमचा पैसा वाढायला सुद्धा सुरुवात होईल. त्यामुळे अनावश्यक कर्ज टाळा. आणि शेवटचा जो पॉईंट आहे मित्रांनो, तो अजिबातच चुकवू नका, कारण शेवटचा पॉईंट हा तुमच्या पूर्ण इन्कमचा कर्दनकाळ आहे. म्हणजे हा शेवटचा एकच पॉईंट तुमचं पूर्ण पैशाचं नियोजन हे व्यर्थ करू शकतो. आणि तो 5वा पॉईंट म्हणजे क्रेडिट कार्ड सांभाळून वापरा. आता आपल्या म्हणजे मिडल क्लास लोकांसाठी किंवा लो इन्कम ग्रुपसाठी क्रेडिट कार्ड म्हणजे अशी वस्तू आहे की जी वापरली व्यवस्थित तर तुमच्यासाठी वरदानाचं काम करते, पण जर तुमचा वापर चुकला तर याच्या इतकं घातक इन्स्ट्रुमेंट नाही आहे. मित्रांनो, तुम्ही आजपासूनच ठरवा की क्रेडिट कार्ड तुम्ही खर्च टाळण्यासाठी करणार नाही. काय होतं मित्रांनो, आधी क्रेडिट कार्ड नव्हतं तेव्हा जेव्हा लोकांकडे पैसे असायचे तेव्हा खर्च करायचे. म्हणजे समजा 100 रुपये इन्कम असेल तर 100 रुपये इन्कममधनं 50 रुपये खर्च करायचे आणि 50 रुपये साचवायचे, कारण की भविष्यातल्या खर्चासाठी त्यांना पैसे हवे असायचे. पण क्रेडिट कार्ड आल्यापासून काय होतं मित्रांनो, आपला इन्कम असतो 100 रुपये, पण तो पगार मिळायच्या आधीच आपले 150 रुपये खर्च झालेले असतात मित्रांनो. क्रेडिट कार्ड हे मोठे लोक, श्रीमंत लोक कसे वापरतात, ते फक्त जर काही ऑफर असेल किंवा तुम्हाला जास्त डिस्काउंट मिळणार असेल, म्हणजे समजा तुम्ही कॅश परचेस केलं तर तुम्हाला 10% मिळणार आहे आणि जर क्रेडिट कार्ड वापरलं तर तुम्हाला 15% डिस्काउंट मिळणार आहे, तर त्या 5% डिस्काउंटसाठी श्रीमंत लोक क्रेडिट कार्ड वापरतात. पण गरीब लोक, लो इन्कम ग्रुप लोक हे क्रेडिट कार्डला स्टेटसचं सिम्बॉल देतात, कारण की श्रीमंत लोक वापरत आहेत म्हणजे हा स्टेटसचा भाग असेल म्हणून तेही क्रेडिट कार्ड घेतात आणि मग अंधाधुंद खर्च करत सुटतात. मग त्यांचं बाकीचं पूर्ण वर्ष पहिल्या 2-3 महिन्यामध्ये केलेल्या खर्चाच्या EMI भरण्यामध्ये जातं. त्यामुळे क्रेडिट कार्ड हे अतिशय सांभाळून वापरा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, कारण असे असंख्य व्हिडिओ या चॅनलवर मी अपलोड करणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.